नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 43. ॲडव्होकेट निंबाळकर यांच्यासोबत झालेलं बोलणं शारदाने अक्षयच्या कानावर घातलं होतं. पुढच्या आठवड्यात देशमुख फॅमिली वकिलांना भेटायला जाणार होते. त्यामुळे अक्षयला चांगलंच टेन्शन आलं होतं. आधीच त्याला जमिनीविषयी काहीच माहिती नव्हती. हे काम फक्त सोमनाथ करू शकत होता, म्हणून त्याने सोमनाथला कॉल लावला. आधी त्याने कॉल उचलला नाही, म्हणून त्याने पुन्हा कॉल केला. तसा सोमनाथने वैतागत त्याचा कॉल रिसीव केला. माझं ऐकून तर घे, वहिनी आम्हाला घेऊन वकिलांकडे जाणार आहे. तू सांग आम्ही काय करायचं, कारण मला यातली काहीच माहिती नाही. अक्षय घाबरला होता. तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा, पण यापुढे मला कॉल करत जाऊ नका. आधीच तुमच्या वहिनी साहेबांमुळे अख्ख्या गावासमोर माझी नाचक्की झाली आहे. आणखी मला स्वतःची शोभा करून घ्यायची नाही. सोमनाथचा राग दिसून येत होता. वहिनीने जे काही केलं त्यामध्ये आमची काय चूक? तू आमच्यासोबत संबंध का खराब करत आहे? आणि विसरू नको, जमिनीचा व्यवहार झाल्यावर तुझाही फायदा होणार आहे. अक्षय त्याला लालच देत होता, पण त्याच्या अशा बोलण्यामुळे सोमनाथ हसायला लागला. तुम्ही जर 25 एकर जमीन घेऊन आला असता तर मी कोणत्याही परिस्थितीमध्ये ही डील हाताबाहेर जाऊ दिली नसती. पण आता तुमच्याच हातामध्ये काही लागणार नाही, म्हणून माझ्या फायद्याचा प्रश्न येतच नाही. तुमच्याकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या नफ्यासाठी मी स्वतःचा वेळ खर्ची करणार नाही. त्यामुळे पुन्हा मला कॉल करत जाऊ नका. आधी माझी बायको माझ्या नजरेला नजर देण्याचं धाडस करत नव्हती, आणि आता अक्षरशः माझ्या अंगावर धावून येते. पण मी कोणालाच सोडणार नाही, हे लक्षात ठेव. सोमनाथने कॉल कट केला. तसा अक्षयने रागात मोबाईल बेडवर आपटला. काय म्हणाला तो? सोनालीने विचारलं. काय म्हणणार? त्याने आपल्यासोबत संबंध तोडून टाकले आहे. आता आपल्यालाच एखादी पार्टी पाहून जमीन विकावी लागेल. अक्षय चांगलाच वैतागला होता. आपण पार्टी शोधायला कुठे जाणार? जमिनीची वाटणी झाल्यानंतर तुझी आई आपल्याला धक्के मारून घराबाहेर काढायला कमी नाही करणार. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर व्यवहार करून कायमचा या गावाला रामराम ठोकायचा आहे. तू काहीही कर आणि त्या सोमनाथला मनव, कारण तोच आपली मदत करू शकतो. सोनालीचं म्हणणं त्याला पटत होतं, पण त्याचाही नाईलाज झाला होता, कारण सोमनाथ ऐकणार नाही हे त्याला माहीत होतं. प्रल्हाद शेतीची कामं करण्यामध्ये व्यस्त होता. शारदा मस्तपैकी झोके घेत होती. आज रविवार असल्यामुळे ती लवकर शेतावर आली होती. आता तिची भीती कैक प्रमाणात कमी झाली होती. त्यामुळे ती अतिशय उंच झोके घेत होती. प्रल्हाद काम करत असला तरी त्याचं संपूर्ण लक्ष तिच्याकडं होतं. तिच्या ओठांवरील निख्खळ हसू आणि चेहऱ्यावर रुळणाऱ्या केसांच्या बटा त्याला वेड लावत होत्या. त्याला तर असं वाटत होतं की हातातील कामं सोडावं आणि तिला आपल्या मिठीमध्ये घट्ट जकडून ठेवावं. पण शेतावर बरेच कामगार काम करत होते, त्यामुळे त्याला आपल्या भावनांवर आवर घालणं गरजेचं होतं. त्याने आपले हातपाय धुतले व तिच्या जवळ आला. कधीतरी कामामध्ये मदत करत जा, म्हणजे तू पण शेतकऱ्याची बायको शोभशील. प्रल्हाद तिला झोके देऊ लागला. तशी ती खळखळून हसली. मला जमणार नाही, नाहीतर मी तुमची कामं वाढवून ठेवेल.
म्हणून मी करत नाही. त्यापेक्षा मी आपली इथेच बरी आहे, शारदा म्हणाली. तसा तो हसला. तुला बोलून उपयोग नाही. आईने भाज्या खुडून आणायला सांगितल्या होत्या, ते तरी कर. हवं तर मी शिकवतो. प्रल्हाद ऐकायला तयार नव्हता, म्हणून तिने झोका थांबवला. तुम्ही पण ना अजिबात ऐकत नाही. शारदा त्याच्यासोबत निघाली. सुलोचनाबाई यांनी कोथिंबीर, मेथी, मिरची, टोमॅटो अशा बऱ्याच भाज्या पिकवल्या होत्या. शारदाला काय करावं तेच समजत नव्हतं. तिने एक लाल टोमॅटो तोडला आणि आरामात खाऊ लागली. तुला काम करायला सांगितलं आहे, खाण्यासाठी नाही. लवकर कर, मी तुला मदत करतो. आपल्याला घरी जायचं आहे. प्रल्हादने तिच्या हातात टोकरी दिली. तिने रागात ती टोकरी खाली ठेवली. तुम्ही नेहमीच माझ्यावर दादागिरी करत असता. मला नाही बोलायचं तुमच्यासोबत. शारदाने गाल फुगवले. पण तिचं खाणं मात्र सुरूच होतं. यावेळी ती कमालीची क्यूट दिसत होती, त्यामुळे त्याला राहावलं नाही. त्याने आजूबाजूला पाहिलं तर सध्या तिथं कोणीच दिसत नव्हतं. म्हणून त्याने तिच्या नाजूक कमरेत हात घातला व तिला जवळ ओढलं. प्रल्हाद, काय करत आहात? कोणी पाहिलं तर? शारदा चांगलीच लाजली होती. तिला जवळ घेता येत नव्हतं, त्यामुळं त्याची चिडचिड वाढली होती. मला नाही फरक पडत. ज्याला पाहायचंय पाहू दे. प्रल्हादने तिला तसंच जवळ घेऊन तिच्या गालावर ओठ टेकवले. तसा तिचा प्रतिकार थांबला व तिने दोन्ही हात त्याच्या पाठीवर गुंफले. आता दोघेही एकमेकांच्या सहवासात हरून गेले होते. दोघांनाही आजूबाजूचा विसर पडला होता. प्रल्हाद, दोघांच्या कानावर आवाज पडला. तसे दोघे जागी स्तब्ध झाले. शारदा अलगद त्याच्या मिठीतून बाहेर पडली. दोघेही चांगलेच घाबरले होते. त्याने मागं वळून पाहिलं तर समोर सुलोचनाबाई आणि शांताकाकी हाताची घडी घालून उभ्या होत्या आणि एकटक त्या दोघांकडे पाहत होत्या. प्रल्हादला तर कुठेतरी पळून जावंसं वाटत होतं. शारदाने तर खालची मान वर केली नाही. त्याने एक नजर शारदाच्या दिशेने पाहिलं तर ती रागात त्याच्याकडे पाहत होती. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर एक्सप्रेशन पाहण्यासारखे होते. काय चाललं आहे हे? सुलोचनाबाई दटावणीच्या सुरात म्हणाल्या. आई, ते मी. प्रल्हाद इतकंच बोलू शकला आणि दोघांनीही तेथून पळ काढला. तशा सुलोचनाबाई आणि शांताकाकी मोठमोठ्याने हसायला लागल्या. अख्ख्या गावामध्ये एकच भोळा भाबडा मुलगा होता, आता तो सुद्धा वाया गेला, सुलोचनाबाई म्हणाल्या. तशा काकी हसायला लागल्या. पण यावेळी सुलोचनाबाई आपल्या मुलासाठी खुश होत्या. आधीच तो तुटला होता, पण शारदाच्या सहवासामध्ये तो आपलं दुःख विसरत आहे हे पाहून त्यांना आनंद झाला होता. परिस्थिती काही का असेना, त्यांना फक्त आपल्या मुलाचं सुख हवं होतं आणि ते त्यांना शारदामध्ये दिसत होतं. रात्री प्रल्हाद रूममध्ये आला तर शारदा गाल फुगवून बसली होती. तसा तो हसला व तिच्या मांडीवर डोकं ठेवून पहुडला. जेवायला का नाही आलीस? प्रल्हादने विचारलं. तुम्ही खरंच खूप वाईट आहात. आई काय विचार करत असतील? मला तर त्यांच्या नजरेला नजर देण्याचं धाडस होत नाही, शारदा म्हणाली. तसा तो हसायला लागला. त्यात लाजण्यासारखं काय आहे? सांगायचं ना, आम्ही मनावर घेत आहोत. प्रल्हादच्या बोलण्याचा रोग तिला समजला. तशी ती आणखी चिडली. तुम्ही दिसता तितके साधे मुळीच नाही. कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही की तुम्ही असे आहात. शारदाने अलगद त्याचं डोकं बाजूला केलं
व त्याच्या शेजारी पहुडली. जसा माझा गुण तू घेतला आहे तेच माझ्यासोबत झालं आहे. हा सर्व संगतीचा असर आहे, प्रल्हाद हसत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरचं निखळ हसू पाहून ती सुखावली होती. या चेहऱ्यावरचं हसू कायम असंच राहू द्या, बाकी मला काही नको, शारदा त्याच्या केसामधून हात फिरवत म्हणाली. तसा त्याचा चेहरा गंभीर झाला. उद्या वकिलासोबत चर्चा आहे. अक्षयने काही घोळ घालायला नको. प्रल्हाद स्वतःला कितीही नॉर्मल दाखवत असला तरी त्याच्या मनात शेतीचे विचार घोळत होते. आमचे सर नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. तुम्ही नका काळजी करू. आता निवांत झोपा. सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, शारदा म्हणाली आणि अलगद त्याला कुशीत घेतलं. मनातून तिला पण काळजी वाटत होती, पण तिने चेहऱ्यावर तसं दाखवलं नाही. सकाळी अक्षय आणि सोनाली तयार झाले. आज वकिलासोबत चर्चा होणार होती म्हणून दोघे मनातून घाबरले होते. कारण आता त्या दोघांना सोमनाथची साथ मिळणार नव्हती. त्यामुळे आज जे काही करायचं होतं ते दोघांना करावे लागणार होते. आपण ज्या वकिलाकडे जाणार आहोत ते जाऊबाईचे सिनियर आहे, त्यामुळे ते शारदाची बोली बोलतील. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट ग्राह्य धरायची नाही. आधीच तिच्यावर माझा विश्वास नाही. ती दिसती तितकी साधी नक्कीच नाही. त्या मंदाला कशी फूस लावली पाहिलं ना तू, सोनाली म्हणाली. आधीच मी टेन्शनमध्ये आहे, त्यात उगाच माझ्या डोक्याला आणखी ताप देऊ नको. मी ठरवलं आहे, 50 एकर जमिनीचा चौथा हिस्सा घ्यायचा आणि शांत बसायचं. अक्षयचं म्हणणं तिला पटलं होतं, कारण सध्या त्या दोघांजवळ दुसरा पर्याय नव्हता. देशमुख फॅमिली ॲडव्होकेट निंबाळकर यांच्या केबिनमध्ये बसले होते. आता निंबाळकर जे काही सांगणार होते त्यामुळे सोनाली आणि अक्षयची झोप उडणार होती. कारण त्यांनी ही गोष्ट अजूनही प्रल्हादला सांगितली नव्हती. खरं तर हा प्रल्हादसाठी आशेचा किरण होता, पण नियमानुसार अक्षयचा हिस्सा त्याला द्यावाच लागणार होता आणि तोच त्याच्याकडून कसा मिळवायचा हे ॲडव्होकेट निंबाळकर यांना पाहायचे होते. माझ्याजवळ 50 एकर जमिनीचे कागदपत्र आहेत. यानुसार आपण जमिनीची वाटणी करणार आहोत. पण त्याआधी मला सुलोचनाबाई आणि अनु यांना प्रश्न विचारायचा आहे. शारदाने सांगितलं की तुम्ही दोघी स्वखुशीने तुमचा हिस्सा प्रल्हाद देशमुखला द्यायला तयार आहात. ही गोष्ट खरी आहे का? कारण उद्या जाऊन प्रॉब्लेम नको, ॲडव्होकेट निंबाळकर यांनी विचारलं. आमचं आधीच ठरलं आहे. आम्ही दोघी हक्कसोडपत्र करायला तयार आहोत. माझ्या मुलापेक्षा मला काहीही अप्रूप नाही, सुलोचनाबाई म्हणाल्या. त्यांचा झुकता कल प्रल्हादकडे आहे हे पाहून अक्षयला वाईट वाटत होतं, पण त्याला आईकडून हीच अपेक्षा होती म्हणून त्याने जास्त मनाला लावून घेतलं नाही. मला पण जमीन नको. तुम्ही सांगाल तिथे सही करायला मी तयार आहे, अनुने संमती दिली. तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा. मला फक्त 50 एकर जमिनीमधून चौथा हिस्सा हवा आहे, म्हणजे मी जमीन विकायला मोकळा. कारण मला दादासारखी शेती करायची नाही, अक्षय म्हणाला. कारण सुलोचनाबाई आणि अनुच्या वक्तव्यामुळे अक्षयला थोडा राग आला होता, जो त्याने बोलून दाखवला होता. प्रल्हाद आणि शारदाला त्याच्याकडून हेच अपेक्षित होतं. एकमेकाच्या संमतीने कायदेशीर बाबींची पूर्तता झाली तर आपल्याला कोर्टामध्ये जायची वेळ येणार नाही. अनु आणि सुलोचनाबाई यांचं हक्क सोडपत्र व जागेची वाटणी मी करून देतो. पण त्याआधी कोणाच्या नावावर किती जागा आहे हे आपण पाहूयात, ॲडव्होकेट निंबाळकर म्हणाले. तसे शारदाने त्यांच्यासमोर कागदपत्र ठेवले.
प्रल्हादचे वडील माऊली देशमुख यांनी स्वकष्टाने 12 एकर जमीन खरेदी केली होती, जी त्यांनी सुलोचना देशमुख यांच्या नावावर केली होती. त्यामुळे त्या जमिनीवर कोणीही अधिकार दाखवू शकत नाही. ती कोणाला द्यायची हा सर्वस्वी सुलोचना देशमुख यांचा निर्णय असेल. ॲडव्होकेट निंबाळकर यांनी माहिती दिली. तसा अक्षयचा चेहराच पडला. अगं बाई, हे तर मी विसरलेच होते. त्यावेळी जमिनीला घेऊन दोन्ही भावांमध्ये वाद झाले होते. त्यामुळे पुढे जाऊन विनाकारण आम्हाला त्रास नको म्हणून यांनी ती जमीन माझ्या नावावर केली होती, जे मी विसरूनच गेले होते, सुलोचनाबाईंनी सांगितले. त्याच 12 एकरला लागून 8 एकरची जमीन होती, जी प्रल्हाद देशमुख यांनी स्वकष्टाने खरेदी केली होती. त्यामुळे त्या जमिनीवर कोणीही हक्क दाखवू शकत नाही, निंबाळकर यांनी सांगितले. आता तर सोनाली आणि अक्षय यांचं अवसान गळालं होतं, कारण ही माहिती त्यांच्यासाठी नवीन होती. सोमनाथने त्या दोघांना यातलं काहीच सांगितलं नव्हतं. त्या 12 एकर जमिनीला लागूनच हा 8 एकर जमीनचा तुकडा होता आणि शिर्के ती जमीन एका बिल्डरला विकणार होते. म्हणून ती जमीन मी खरेदी केली, कारण ती माझ्या शेताला लागून होती, प्रल्हादने सांगितलं. ही 20 एकर जमीन सोडली तर उरलेल्या 30 एकरमध्ये आपल्याला वाटणी करावी लागेल. या 30 एकरमध्ये 4 वाटे काढायचं म्हटलं तर प्रत्येकाच्या वाट्याला 7.5 एकर जमीन येते. आधी आपण जमिनीची मोजणी करून घेऊ, त्यानंतर जमिनीचे वाटणीपत्र करता येईल, ॲडव्होकेट निंबाळकर म्हणाले. तसा अक्षय रागाने लाल बुंद झाला. हा काय खेळ लावला आहे? 50 एकरमधील फक्त 7.5 एकर जमीन मी घ्यायची आणि बाकी उरलेली सर्व जमीन एकट्या दादाला मिळणार? मला हे मान्य नाही, अक्षय म्हणाला. तुला मान्य करावंच लागेल. तू कोर्टामध्ये याचिका दाखल केली तरी कोर्ट तुला हाच निर्णय देणार. त्यामुळे तुझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. आपण जे काही करत आहोत ते कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे. शारदा मध्ये पडली. आम्हाला हे मान्य नाही. आम्ही कोर्टामध्ये दावा दाखल करायला तयार आहोत. हा आमच्यावर होणारा अन्याय आहे. 50 एकर जमीनमधून फक्त 7.5 एकर जमीन घ्यायला आम्ही वेडे नाहीत. चल अक्षय, आपण दुसऱ्या वकिलांचा सल्ला घेऊयात. काहीतरी मार्ग नक्कीच सापडेल. सोनाली पण ऐकायला तयार नव्हती. जशी तुमची इच्छा. तुम्हाला ज्या वकिलाकडे जायचं असेल जा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वकिलांची फी लाखांमध्ये असते आणि एकदा का तुम्ही दावा दाखल केला तर 5-6 वर्ष केसचा निकाल लागणार नाही. तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही खर्ची पडेल. पण यानंतर तुम्हाला हाच निर्णय ऐकायला मिळेल व त्यानंतर तुमच्यावर फक्त पश्चाताप करण्याची वेळ येईल. ॲडव्होकेट निंबाळकर यांनी पुढचा प्रयत्न करून पाहिला, पण आता ते दोघे काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. म्हणून दोघे बाहेर निघून गेले. याची हाव काही केल्या कमी होत नाही. प्रल्हाद, तू नको काळजी करू. आम्ही तुझ्या सोबत आहोत, सुलोचनाबाईने त्याला आधार दिला. तो काहीही करणार नाही. आपण कायदेशीरदृष्ट्या योग्य तेच करत आहोत, ज्यामध्ये कोणताही वकील बदल करू शकत नाही, ॲडव्होकेट निंबाळकर यांनी सांगितले. माझ्या मनात एक शंका आहे वकील साहेब. अक्षयने 7.5 एकर जमीन दुसऱ्या कोणाला विकली तर कसं होणार? कारण इतकं सर्व झाल्यावर तो शांत बसणार नाही. प्रल्हादला भीती वाटत होती. तू अजिबात काळजी करू नको. आधी त्याचा होकार येऊ दे, त्यानंतर मी सांगतो काय करायचं ते, ॲडव्होकेट निंबाळकर म्हणाले. माहीत नाही या पोराला काय झालं आहे. पैशापायी
रक्ताची नाती विसरला आहे. सुलोचनाबाई डोळ्यांना पदर लावत म्हणाल्या, तुम्ही नशीबवान आहात, म्हणून देवाने तुम्हाला प्रल्हाद सारखा मुलगा दिला आहे, जो कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या जमिनीचं रक्षण करत आहे. नाहीतर एकदा कोर्टात येऊन पहा, या जमिनीसाठी भाऊ एकमेकांचा खून करायला कमी करत नाही. ॲडव्होकेट निंबाळकर धीर देत म्हणाले. त्यामुळे सर्व निश्चित झाले होते. आधी आपण अनु आणि सुलोचनाबाई यांचं हक्कसोड पत्र करून घेऊ आणि सुलोचनाबाईंच्या नावावर जी जमीन आहे ती प्रल्हादच्या नावावर ट्रान्सफर करून घेऊ. राहिलेली प्रोसिजर आपल्याला नंतर करता येईल, कारण उगाच वेळ घालवण्यात अर्थ नाही. उद्या जाऊन अक्षयने दावा दाखल केला तर त्याआधी आपल्याकडे रितसर कागदपत्र असायला हवे, म्हणजे कोर्टामध्ये आपली केस स्ट्रॉंग उभी राहील. ही 2 कामं तू करायला घे शारदा, ॲडव्होकेट निंबाळकर यांनी सांगितले. ओके सर, मी आजच डॉक्युमेंट तयार करायला घेते, शारदा म्हणाली. तसे सर्वजण केबिनमधून बाहेर आले. ॲडव्होकेट निंबाळकर सोबत बोलणं झाल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर असलेलं टेन्शन बऱ्यापैकी कमी झालं होतं. एक प्रकरण मिटलं. या अक्षयला देवाने थोडी तरी सद्बुद्धी द्यायला हवी, म्हणजे आपल्याला कोर्टामध्ये जायची वेळ येणार नाही, सुलोचनाबाई म्हणाल्या. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती, त्यामुळे शारदा सर्वांना कॅन्टीनमध्ये घेऊन आली होती. मला नाही वाटत अक्षय इतकं मोठं धाडस करेल, कारण वकिलांची फी लाखोमध्ये असते. त्याच्या हातून पैसा सुटेल असं मला वाटत नाही. शारदाचं म्हणणं बरोबर होतं. त्यामुळे सर्वजण निश्चित होते. पण आता प्रल्हादच्या जीवाला आणखी एक घोर लागून राहिला होता, कारण वाटणीमध्ये अक्षयला 7.5 एकर जमीन मिळाली होती, जी विकल्याशिवाय तो स्वस्थ बसणार नाही. आणि असे जर झालं तर आतापर्यंत त्यांनी जे काही केलं होतं त्याला अर्थ राहणार नव्हता. त्यांची सर्व मेहनत पाण्यात जाणार होती. त्यामुळे तो टेन्शनमध्ये आला होता. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.